पुण्याच्या चाकण एमआयडीसीतल्या 20 लघुउद्योगांनी स्थलांतर होण्याचा निर्णय घेतलेला आहे। यावरून राजकारण पेटलंय। एमआयडीसीच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। आमदार रोहित पवार यांनी काल तर आज आमदार आदित्य ठाकरेंनी चाकणमध्ये जात खड्ड्यांची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी उद्योजकांशी चर्चाही केली आहे। यावेळी तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याची इथे गरज आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। 14 लोक म्हणजे मुख्य गोष्ट हीच आहे की 14 लोक जे आपण सगळे आज बघतोय, एक व्यक्ती द्या, एक चांगली व्यक्ती द्या, एक अधिकारी द्या। उलट चाकणचा प्रश्न सोडवायला तुम्हाला अजून काय करायचंय? प्लॉटिंग झालंय, इंडस्ट्री आली आहे, ती इंडस्ट्री स्वतःच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार की प्रायव्हेट रस्त्यामध्ये करणार? एक कोणतरी व्यक्ती द्या जी हे सगळे रस्ते सुधारू शकेल। वर्षभरात 580 द्या ना, तुकाराम मुंढेंसारखं कोणतरी द्या। आदित्य ठाकरेंच्या चाकण दौऱ्यावर मंत्री उदय सामंत यांनी टीका केली, ज्याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तरही दिले। चाकण एमआयडीसीला आता आदित्य ठाकरे सुद्धा आज भेट देणार आहेत। चांगलं आहे ना, घरातून बाहेर पडून एखाद्या इंडस्ट्रीला ते भेट देत आहेत, हे फारच चांगलं आहे। नाही, मी कोण सक्रिय झाले, कोण घरामध्ये बसले, कोण ऑनलाईन बोलते याच्यावर बोलणारच नाही, परंतु निदान चाकणच्या बाबतीमध्ये देखील उद्योजकांना जाऊन भेटावं असं काही लोकांना वाटलं, त्याच्यातच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, तुमचं माझं। चांगले आता असं सगळीकडेच जाणार आहे, कारण असं त्यांचं भाग्य उघडत असेल सगळीकडे। पण ते जे काही मी बोललो ना, त्यांचा टोल, त्याच्याबद्दल काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्योग मंत्री येतात की त्यांचं अजून कोणतरी येते इथे जास्ती वेळा, हे पण जरा विचारा। पण मुख्य गोष्ट, मी परत एकदा, मला याच्यात पर्सनल गोष्टीमध्ये जायचं नाहीये। मी आधी पण आलोय, नंतर पण येत राहीन, पण तुमचं जे काम आहे तुम्ही करत नाही म्हणून आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।